पाकिस्तान F-16 विमानांनी देखील भारतावर हल्ला करायचा प्रयत्न केला, परंतु आपल्या मिग विमानांनी त्यांना परतवून लावले। या एअर स्ट्राईक मध्ये आपले एक स्क्वॉड्रन लीडर पायलट अभिनंदन हे पाकिस्तान सैन्याच्या हाती लागले। उरी अटॅक 18 सप्टेंबर 2016 बारामुल्ला घाटीत उरी येथील आपल्या सैन्य तळावर आपले सैनिक पहारा देत होते। इतक्यात सकाळी 5 वाजता दहशतवाद्यांनी कॅम्प मध्ये घुसून अंधाधुंद गोळीबार केला। या घटनेत आपले 19 जवान शहीद झाले आणि 30 पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर सर्व भारत दुःखात बुडून गेला होता। सैनिकांचे कुटुंबीय रडत होते। या घटनेचे पडसाद भारतभरच नाही तर जगभरात उमटले। मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरस्तों को कहना चाहता हूं कि वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं। बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी। आता वेळ होती ती त्यांना धमक दाखवायची। आता वेळ होती की शत्रूच्या घरात घुसून त्यांना मारायची। आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान, संरक्षण मंत्री तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली उरी हल्ल्याच्या 10 दिवसानंतर दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांच्या 3 चौक्यावर हल्ला करून एकूण 38 दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी कंठस्नान घातले। सुरू असलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीय सैन्याचं मनोबल कैक पटीनं वाढलं। याचा बदला पाकिस्ताननं दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ला करून घेतला। उरी नंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता। आपल्या CRPF जवानांच्या 78 गाड्यांचा राखीव ताफा जम्मू काश्मीर येथून श्रीनगर येथे निघाला होता। हल्ल्यात आपले 44 जवान शहीद झाले तर 38 जवान गंभीर जखमी झाले। या घटनेने पेटून उठलेल्या भारताने बरोबर 11 दिवसांनी म्हणजेच 26 फेब्रुवारी 2019 रोजी एअर स्ट्राईक करायचं ठरवलं।
त्यानुसार वायुसेनेनं पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील बालाकोट येथे 12 मिराज जेट विमानांनी उड्डाण घेऊन 3 चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि जवळपास 350 दहशतवाद्यांना ठार केले. पाकिस्तान F-16 विमानांनी देखील भारतावर हल्ला करायचा प्रयत्न केला, परंतु आपल्या मिग विमानांनी त्यांना परतवून लावले. या एअर स्ट्राईक मध्ये आपले एक स्क्वॉड्रन लीडर पायलट अभिनंदन हे पाकिस्तान सैन्याच्या हाती लागले, परंतु त्यांच्या दबावाला, त्यांच्या छळाला बळी पडले नाही. आपल्या सुरक्षा यंत्रणेची माहिती त्यांनी पाकिस्तान सैन्याला दिली नाही. शेवटी आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने त्यांची सुटका केली. धन्य ते जवान आणि धन्य ते माता पिता. मंडळी, हा जवान नुसता सीमेवर, हवेत किंवा समुद्रात आपले संरक्षण करत नाही, तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, महापूर, सुनामी, भूस्खलन इत्यादी संकटात पण NDRFच्या रूपात कठीण परिस्थितीत देवासारखा धावून येतो आणि आपले प्राण वाचवतो. खरंच या ना त्या रूपात हा जवान नेहमी आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी, आपल्या रक्षणासाठी झटत असतो. आता आपण सैनिकांसाठी काय करू शकतो? मनात आणलं तर खूप काही करू शकतो. आता हेच बघा ना, या दाम्पत्यांनी लडाखच्या उंच भागात ऑक्सिजन प्लांट उभा केला आहे. आपण सुद्धा या दाम्पत्याशी संपर्क साधून सैनिकांसाठी काहीतरी करू शकता. की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो. जाता जाता एवढंच म्हणेल, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. भक्तजन हो, आपण सर्वजण इथे सुखरूप आहोत, सुरक्षित आहोत, ते केवळ आपले जवान सीमेवर तैनात आहेत म्हणून. आपल्या भारत देशासाठी शहीद झालेल्या जवानांना पुन्हा एकदा श्रद्धांजली देऊ. तसेच नेहमीप्रमाणे जवानांप्रती आदरयुक्त भावना ठेवू. हे गणराया, आपल्या जवानांना चिरंतन लढण्याची शक्ती दे, त्यांची सुरक्षा कर. Dum 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 dum